नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या कृषी चॅनलमध्ये। तर आता आम्ही मिडबावमध्ये जस्ट आता गाडी पार्क केली आणि आता मी उतरतोय मिडबावमध्ये। आज भाई नरे साहेबांची रामेश्वर प्रतिष्ठान मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली असा, तर त्याचं आज उद्घाटन असा। तर आता आम्ही गेलो ऑफिसकडे, आता साहेबांका जाऊन भेटूया। प्रकाश वगैरे पण माझ्यासोबत असत। तर एक साहेब पण आता ऑफिसमध्ये असत, त्याच्यामुळे साहेबांका पण भेटूया, बघूया काय म्हणतात। आणि तुमका ट्रॉफी वगैरे मी दाखवतोय कशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा असता, मैदान वगैरे। मी साहेबांचा बॅनर पण लागलेलो असा इथे रामेश्वर प्रतिष्ठान। आता ट्रॉफी बघूया आपण आतमध्ये, तर ऑफिसमध्ये एंट्री करताय। बाहेर ना मागवलात मग ट्रॉफी? दिल्लीवर ना भारीच। आता येलो मैदानावर, आणि मैदानावर जी तयारी चालू आहे, कारण 6 ते 7 वाजता उद्घाटन समारंभ होतलो। आणि आता आपण असं स्टेजकडे आणि असं मैदानावर। तर कशा प्रकारे मैदान आणि कशा प्रकारे दुकानं वगैरे कशी व्यवस्था केलेली असा ती तुमका मी थोडक्यात दाखवतोय। बॅनर म्हणा किंवा स्टेज म्हणा, भव्य असो स्टेज असा एक बघूया आपण। आता बसलो मैदानाकडे आणि असो साहेबांचो भाई नरे साहेबांनी जो स्टेज घातलेलो तो तुमका दाखवतोय। एकदम भारी स्टेज असा, साधारण नाही म्हटलं तरी 50 फूट लांब आणि 20 फूट रुंदी एवढं स्टेज असा। पूर्ण तो ग्राउंड चोरलो का चल ते ढकल आता। हा काय नाही त्याला एकच दिवस। पोरगे पण आमच्या मदत करूक लागले, जरा बाउंड्री लावची, पुट्टे घालूचे असं। हा भाऊ ओढून धर, ओढून खेचून धर। हा एका पुट्ट्याक जरा ढकल ढकल। हा अशी गाडी कर चल। हा ओके, भारी भारी। आता सामना सुरू होतोय थोड्या वेळात। प्लेयर पण आता येईल। आपले बांद्याचे स्पॉन्सर मकरंद भाई आपल्यासोबत असं। तुमका खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी। आणि आमचा सगळ्यांचा सिंधुदुर्गवासियांचा बघितला तुकडा त्यासाठी सगळ्यांचा लक्ष फॅक्ट आहे तुमच्यासोबत बसतला। तर आता जाऊया मैदानाकडे। बबलू पाटील पण इले। प्रकाश ठाकूर तुम्ही खेळणार? बबलू पाटील आमचे, बबलू घाटकर पण असेल आमच्यासोबत। बिल्डिंगला कशा खेळ्या मारे काहीतरी आता ना। तर आता थोड्याच वेळात उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होईल। जवळपास अर्धा एक तास जातो, कारण तयारी झाली बऱ्यापैकी। भरपूर कामं वगैरे होती शिल्लक, मैदान वगैरे बाउंड्री वगैरे लावची होती, ती आता जस्ट सगळी लावून घेतली। कारण आम्ही पण कसे घरच्याच सारखेच असतो। भाई नरे म्हणजे आपले एक सपोर्ट सिस्टीम असतात, त्याच्यामुळे आम्ही पण जरा दुपारी तिकडे येलो, साधारण 1-2 वाजता इकडे पोचलो। आणि बारीक बारीक काय कामं होती ती थोडीफार करून घेतलं। तर आता जातो आम्ही पिच बघण्यासाठी मैदानावर। बरे आले मॅच चेक हॅलो चेक व्हिडिओ होय दिसतलाय। Set 3, 2, 1, go. नारळ ठेवण्यासाठी मंदिरात गेले होते भाई नरे साहेबांनी।
तर आता इथे आगमन होतं. आता उद्घाटनाचा कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होईल. तर मान्यवर पण आता योग चालू झाले आहेत. भाईसाहेब पण आता इथे. हे गीत आपल्यासमोर सादर करत आहोत. त्याचे प्रस्तुत करता आनंद दत्तात्रय लोके, गीतकार जानवी आनंद लोके, गायक चेतन पाटील, संगीत संयोजक चालू करूया, चालू करून दाखव जरा. अमोल राऊत, अनिकेत कदम ओके. आणि मोहित म्हात्रे. जरा चालू करून दाखव. आपल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. काय अडचणी येता नाही त्या सगळ्या मान्य करून घे. तुम्ही सन्माननीय श्री मनोज रावरणे यांच्या शुभ हस्ते हे श्रीफळ अर्पण केले जात आहे. चला बॅट बॉल घे. चला हॅलो, धन्यवाद रावराणे साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर सन्माननीय श्री दिलीप भाई तळेकर जे कणकवलीचे माजी सभापती आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करत आहोत. प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मी अध्यक्ष श्री भाईकर यांनाच विनंती करते की आपण तळेकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तळेकर साहेबांचा आम्ही सन्मान करत आहोत. धन्यवाद तळेकर साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार. त्यानंतर सन्माननीय श्री बंड्या मांजरेकर ज्यांच्या वतीने सिंधुदुर्गातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत. भाई नरे मला गेली 4 वर्ष या स्पर्धेला बोलवत आहेत, पण मी मनापासून भाईची दिलगिरी व्यक्त करतो की आज योग होता आणि आज या स्पर्धेसाठी मी या ठिकाणी आलोय. खरोखरच भाई मला या स्पर्धा बघितल्यानंतर एक मोठ्या राज्य दर्जाच्या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा ह्या इथे आपण निडगाव सारख्या ग्रामीण भागात आपण आयोजित केला आणि आमच्या ग्रामीण भागातील सर्व क्रीडा रसिकांना एक मेजवानी आपण या त्या निमित्ताने करून दिलात. त्यासाठी मी मनापासून सर्वांचे म्हणजे भाई नरे असतील त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. अशा प्रकारचं समीकरण त्या काळात त्या 2 वर्षात या ठिकाणी पाहायला मिळालं. बरोबर आज ही स्पर्धा म्हणजे आणि ड्रीम पार्क मैदान युट्यूबच्या माध्यमातून लाखो लोक आपली स्पर्धा बघत असतात. कृष्ण गवळी हे 2 मॅचेस सुरुवात देत आहेत. श्री बांदेश्वर बांधाया संघाला आणि बॉलिंग ट्रॅकवर रवी मुंबईचे गंगाधर पिंगोळे आतापर्यंत या फटकावर पकड ठेवून आहेत. त्यांनी आतापर्यंत चेंडू हाताळलेले 3 आणि 3 चेंडूवर धावा खर्च केले आहेत 3. स्ट्रायकर आहे कृष्णा गवळी फ्रॉम तुळजापूर. ऑन साईडला बॅट्समॅन प्रॉपर आहे. एलिव्हेशन कमी पडलं, बॉल जातोय डीप मिड विकेटला, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्यासाठी कुठलंच मन बनवलं नाहीये फलंदाजांनी. आरामात खेळायचंय, या मैदानाला ओळखून खेळायचंय. पहिला सामना आहे, कुठलीच सबस घ्यायची नाहीये. तोच मनुष्यबळ आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना दिसतोय आणि म्हणूनच ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर दिला जातोय. ऑन फील्ड अंपायर साखर मैदानाच्या प्रथमेश ठाकरे आलेत. रन बॉल सिच्युएशन असताना एक डॉट बॉल घेतला आणि त्यानंतर समीकरण बदलले. टीमची धावसंख्या आहे 46. येणारे चेंडू असतील 3, धावा बनवायचे आहेत 4. हॅलो हॅलो मंगेश पारकर बोलो दास्तिया
यावेळेला चांगला बॉल बॅटला चुकवलंय. धावा देण्याची संधी आहे का पाहावं लागेल. 2024 ला याच खेळाडूने फलंदाज असतील. या हिवेला उडवलंय चेंडू हवेत. हवा के साथ साथ घटाके संग संग चेंडू बॉर्डलाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2. नमस्कार. केतन सर आपल्याला भेटलेले आहेत. केतन सरांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आपल्या सिंधुदुर्गामध्ये कधी येत जात असतात तर पहिल्यांदाच नाही गेल्या टायमाला पण आलेलो मिठभावमध्ये याच्या पहिले आनंदवाडीमध्ये नाही इथे पण खेळलेलं. या टुर्नामेंटला पण खेळलो होतो आणि याच्या पहिले देवगडला वगैरे आलेलो होते आणि इकडे खेळायचं. परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी. थँक्यू. बांदेश्वर बांदा आणि धाडसकळ गोवा ही एक मॅच बघितली. याच्यामध्ये धाडसकळ गोवा विन झाली. आमका बराच अंतर गाठूचा होता कारण आमच्याकडून साधारण एक 80-85 किलोमीटर अंतर होता. म्हणून आम्ही एकच मॅच बघितलो आणि डायरेक्ट आम्ही कुडाळ येऊन निघालो. तर मी इथेच व्हिडिओ एंड करतो आहे. तुमका जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.